नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. तर इयत्ता 4थी 7वी स्कॉलरशिप त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षांसाठी समानार्थी शब्द हा अतिशय महत्त्वाचा घटक समाविष्ट असतो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समानार्थी शब्द या घटकावर आधारित प्रश्नांचा सराव किंवा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा, समानार्थी नसलेला. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटणे म्हणजे आई या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. तर बघा, अवनी, जननी, माऊली, माता. तर जननी हा समानार्थी शब्द आहे, माऊली हा पण समानार्थी शब्द आहे आणि माता हा पण समानार्थी शब्द आहे. आणि बरोबर उत्तर आहे अवनी, कारण अवनी म्हणजे पृथ्वी आणि अवनी हा आईला समानार्थी नाही, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा, मेघ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, जलद, घन, अंबर, पयोधन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंबर म्हणजे आकाश, म्हणून अंबर हा शब्द समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3. उद्या सकाळी सूर्य पूर्व दिशेला उगवेल. तर सूर्याला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. भानू, आदित्य, दिनकर, शशांक. तर बघा, भानू हा समानार्थी शब्द आहे, आदित्य हा पण समानार्थी शब्द आहे, दिनकर हा पण समानार्थी शब्द आहे आणि शशांक हा समानार्थी नसलेला शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा, भाषण, वक्तृत्व, कथन, संभाषण, मौन. तर बघा, वक्तृत्व हा समानार्थी शब्द आहे, कथन हा समानार्थी शब्द आहे, त्याचबरोबर मौन म्हणजे शांत राहणे, म्हणून मौन हा शब्द समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. रानोमाळ फिरताना त्याला एक मोठा सर्प दिसला आणि सर्पला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. भुजंग, व्याल, अही, केसरी. तर भुजंग समानार्थी शब्द आहे, व्याल पण समानार्थी शब्द आहे, अही पण समानार्थी शब्द आहे आणि केसरी हा समानार्थी शब्द नाही. तर केसरी म्हणजे सिंह किंवा त्यालाच वनराज असंही म्हणतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केसरी हा सर्पला समानार्थी शब्द नाही. बघा, पुढचा प्रश्न आहे. राजाचा प्रासाद असा शब्द पाहिजे होता. प्रासाद पाहून सर्वजण थक्क झाले आणि प्रासाद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. महल, राजवाडा, भवन, किल्ली. तर बघा, महल समानार्थी शब्द आहे, राजवाडा समानार्थी शब्द आहे, भवन समानार्थी शब्द आहे आणि किल्ली हा समानार्थी शब्द नाही. प्रासादला किल्ली, चावी हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, परंतु या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सैनिकांनी शत्रूच्या किल्ल्यावर चढाई केली. दुर्ग, गड, कोट, कानन. तर बघा, किल्ला या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द शोधायचा आहे. दुर्ग समानार्थी आहे, गड समानार्थी आहे, कोट समानार्थी आहे आणि कानन त्याचबरोबर अरण्य हे एकमेकांना समानार्थी आहेत, परंतु किल्ला या शब्दाला नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. त्या विशाल समुद्रात अनेक जहाजे तरंगत होती, यामध्ये समुद्रातला समानार्थी नसलेला पर्याय शोधायचा आहे. रत्नाकर समानार्थी आहे, सिंधू समानार्थी आहे, सागर समानार्थी आहे आणि सरिता हा समानार्थी शब्द नाही समुद्राला, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे आणि नदी हा सरिता या शब्दाला समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे. पहाटेच्या वेळी वारा अतिशय मंद व थंड वाहत होता. वारा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. पवन, समीर, अनिल, अनल. तर बघा, पवन समानार्थी आहे, समीर समानार्थी आहे, अनिल समानार्थी आहे आणि अनल हा समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. जंगलात अग्नी पसरल्यामुळे मोठी हानी झाली, यामध्ये अग्नी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. तर बघा, पावक समानार्थी शब्द आहे अग्नीला, वणी समानार्थी शब्द आहे अग्नीला, विभावसू पण समानार्थी शब्द आहे आणि तोय हा समानार्थी शब्द नाही, कारण तोय हा शब्द पाणी या शब्दाला समानार्थी आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. बागेत ताजी व सुगंधित फुले फुलली होती. फुले या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. कुसुम, सुमन, पुष्प, दल. तर बघा, कुसुम समानार्थी आहे फुलं या शब्दाला, सुमन समानार्थी आहे, पुष्प समानार्थी आहे आणि दल हा समानार्थी नसलेला अचूक पर्याय आहे. तर दल म्हणजे काय? पाकळी, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे.
पक्ष्यांचा थवा उंच आकाशात भरारी घेत होता. आकाशात शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. गगन, नभ, व्योम, वसुंधरा. तर बघा गगन समानार्थी आहे, नभ समानार्थी आहे, व्योम समानार्थी आहे आणि वसुंधरा हा शब्द समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. शेतकऱ्याने आपल्या जमिनीची मशागत पूर्ण केली. जमीन या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. तर बघा जमीन या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द धरती हा समानार्थी शब्द आहे, भूमी समानार्थी शब्द आहे आणि क्षमा हा जमीन या शब्दाला समानार्थी शब्द नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. रात्रीच्या वेळी आकाशात चंद्र शीतल प्रकाश देतो. चंद्राला समानार्थी नसलेला सुधाकर, इंदू, हिमांशू, मारुती. तर बघा चंद्र या शब्दाला समानार्थी आहे सुधाकर, चंद्र या समानार्थी आहे इंदू, चंद्राला समानार्थी आहे हिमांशू आणि चंद्राला समानार्थी नाही मारुती. मारुती म्हणजे हनुमान, बजरंगबली याचंच एक नाव आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न आहे सकाळी झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. झाडावर समानार्थी नसलेला शब्द शोधा. बघा वृक्ष समानार्थी आहे, तरू झाड या शब्दाला समानार्थी आहे, पादप हा पण समानार्थी शब्द आहे आणि पर्याय क्रमांक 4 वल्लरी. वल्लरी हा समानार्थी शब्द नाही. वल्लरी म्हणजे वेल किंवा वल्लरी म्हणजे लता. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. नदीकाठी एक मोठा दगड पडला होता. दगड या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधा. पाषाण समानार्थी आहे, अश्म समानार्थी आहे, खडक समानार्थी आहे आणि मृत्तिका हा समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे सज्जन माणसाचा राग क्षणिक असतो. राग या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. नसलेला शोधा. रागला क्रोध समानार्थी आहे, संताप पण समानार्थी आहे आणि अनुराग हा जो शब्द आहे तो समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. मुलांचे खेळ पाहून वडिलांना आनंद झाला आणि वडील या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर बघा पिता समानार्थी आहे, तात समानार्थी आहे, जनक समानार्थी आहे आणि भ्राता हा समानार्थी शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. आपल्या मित्राला संकटात मदत केली पाहिजे. मित्राला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधा. तर बघा मित्राला समानार्थी आहे सखा, मित्राला समानार्थी आहे सोबती, मित्राला समानार्थी आहे स्नेही आणि मित्राला समानार्थी नसलेला शब्द आहे रिपू. रिपू म्हणजे काय, तर रिपू म्हणजे समानार्थी रिपूला आहे शत्रू आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न रणांगणावर शत्रूचा पराभव झाला. शत्रू या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द शोधा. अरी, वैरी, विरोधक, सहचर. अरी हा समानार्थी आहे शत्रूला, वैरी पण समानार्थी आहे शत्रूला, विरोधक पण समानार्थी आहे शत्रूला आणि सहचर म्हणजे सोबत असणारा हा समानार्थी नाही, म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21. तिचे सुंदर डोळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. डोळेला समानार्थी नसलेला शब्द शोधा. नयन, चक्षु, लोचन, कर्ण. तर बघा नयन समानार्थी आहे डोळे या शब्दाला, चक्षु डोळे या शब्दाला समानार्थी आहे, लोचन समानार्थी आहे आणि कर्ण हा समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे आणि कर्णला समानार्थी शब्द आहे कर्ण म्हणजे कान. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. राजाच्या हस्तात तलवार शोभून दिसत होती. हस्तात या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधा. तर बघा कर समानार्थी शब्द आहे, बाहू समानार्थी शब्द आहे, पाणी समानार्थी शब्द आहे आणि पद हा समानार्थी नसलेला शब्द आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि पद म्हणजे काय, पद म्हणजे पाय, त्याचबरोबर चरण हा पद या शब्दाला समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे मुलाने आपल्या पायांनी धावण्याची शर्यत जिंकली. यामध्ये पाय या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधा. पद समानार्थी शब्द आहे पाय या शब्दासाठी, पाद हा पण समानार्थी शब्द आहे, चरण हा पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 कर हा नाही, म्हणून हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. तलावात स्वच्छ पाणी साचलेले होते. पाणीला समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. जल समानार्थी आहे, उदक समानार्थी आहे, सलील समानार्थी आहे आणि अनल हा समानार्थी शब्द नाही. तर अनल म्हणजे काय, तर अनल म्हणजे अग्नी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25. जंगलात सिंहाची गर्जना ऐकून सर्व प्राणी घाबरले. तर बघा सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला केसरी समानार्थी आहे, वनराज समानार्थी आहे,
आणि शार्दूल समानार्थी आहे आणि गज गज म्हणजे हत्ती, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 26. दरबारात हत्तीचे आगमन होताच सर्वजण उभे राहिले. हत्तीचे या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा गज गज म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, नाग म्हणजे हत्ती आणि पिलू हा समानार्थी नसलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. शेतकऱ्याचा बैल शेतात कष्ट करतो या शब्दामध्ये बैल या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा वृषभ हा समानार्थी शब्द आहे आणि गोवत्स हा समानार्थी शब्द नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न. तलावात कमळ अतिशय सुंदर दिसत होते. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा कमळला समानार्थी आहे पंकज, कमळला समानार्थी शब्द आहे नीरज, कमळला समानार्थी शब्द आहे सरोज आणि कमळला समानार्थी नसलेला शब्द आहे पर्याय क्रमांक 4 सरिता. सरिता म्हणजे नदी या शब्दाला तो समानार्थी शब्द आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29. पहाटेच्या वेळी पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येतो. यामध्ये पक्ष्यांचा या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा खग हा समानार्थी शब्द आहे पक्षी यासाठी, विहंग हा पण समानार्थी शब्द आहे, द्विज हा पण समानार्थी शब्द आहे आणि भुजंग हा जो शब्द आहे तो समानार्थी शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. पर्वतावरून वाहणारा झरा मनाला आनंद देतो. यामध्ये झरा या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा निर्झर समानार्थी आहे झरा या शब्दाला, ओढा समानार्थी आहे आणि तडाग हा जो शब्द आहे तो झरा या शब्दाला समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. गावाशेजारी मोठा तलाव भरला होता. या वाक्यामध्ये तलाव या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर बघा कासार, तडाग, पोखरण, पयोधी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पयोधी हा समानार्थी शब्द नाही. कासार समानार्थी आहे, तडाग समानार्थी आहे, पोखरण हाही शब्द या शब्दाला समानार्थी आहे. तर बघा अशाच पद्धतीचे नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या. बघा प्रश्न क्रमांक 32. ती व्यक्ती अतिशय दयाळू स्वभावाची आहे. यामध्ये दयाळू या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा कृपाळू हा दयाळूला समानार्थी आहे, दयावंत हा पण समानार्थी आहे आणि निर्दयी हा जो शब्द आहे तो दयाळू या शब्दाला समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. युद्धात सैनिकाने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद होते. धैर्य या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा धीर हा समानार्थी आहे, हिम्मत हा पण समानार्थी आहे, धाडस हा पण समानार्थी आहे आणि भीती हा समानार्थी शब्द नाही. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे आणि भीती या शब्दाला समानार्थी शब्द आहे, भीती म्हणजे भय. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 34. शिक्षकांनी दिलेल्या उपदेशाचा मुलांवर चांगला प्रभाव पडला. उपदेशाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? सल्ला, मार्गदर्शन, बोध, निंदा. सल्ला समानार्थी, मार्गदर्शन समानार्थी, बोध समानार्थी आणि निंदा हा समानार्थी नसलेला आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. निंदा करणे म्हणजेच टीका करणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. तिचे सुंदर मुख चंद्रासारखे दिसत होते. मुख या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? आनंद, वदन, तोंड, नयन. तर बघा आनंद हा समानार्थी आहे, वदन समानार्थी आहे, तोंड समानार्थी आहे आणि नयन हा समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पण नयन हा जो शब्द आहे तो नेत्र, त्याचबरोबर डोळा, त्याचबरोबर चक्षु, त्याचबरोबर लोचन या शब्दांना समानार्थी असलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे 36. त्या राजाकडे अथांग धन साठलेले होते. धन या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा संपत्ती धन या शब्दाला समानार्थी आहे, द्रव्य समानार्थी आहे, वित्त समानार्थी आहे आणि दारिद्र्य हा शब्द समानार्थी नाही, कारण दारिद्र्य याचा अर्थ आहे दारिद्र्य म्हणजे गरिबी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. तिने आपल्या केसांची छान वेणी घातली होती. केसांची या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? केश, कुंतल, बाल, भाल. तर बघा केश समानार्थी शब्द आहे, कुंतल समानार्थी शब्द आहे, बाल समानार्थी शब्द आहे आणि भाल हा समानार्थी शब्द नाही, कारण भाल म्हणजे कपाळ, म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी
आपले प्राण पणाला लावले यामध्ये रक्षण या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर बघा बचाव समानार्थी आहे, संरक्षण समानार्थी आहे आणि भक्षण हा समानार्थी नाही, कारण भक्षण म्हणजे खाणे किंवा भक्ष्य करणे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचा अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. त्या वृद्धाने मुलाला मोलाचा सल्ला दिला यामध्ये वृद्धाने या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला कोणता? तर बघा म्हातारा समानार्थी आहे, वयोवृद्ध समानार्थी आहे, ज्येष्ठ समानार्थी आहे आणि तरुण हा समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. आकाशात वीज कडाडली आणि पाऊस सुरू झाला या वाक्यामधील वीज या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा सौदामिनी वीजला समानार्थी आहे, तडीत वीजला समानार्थी आहे, चपला वीजला समानार्थी आहे आणि चपळ हा वीजला समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. शेतकऱ्याने गायीची प्रेमाने सेवा केली या वाक्यामध्ये गायीची या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा गायीला समानार्थी शब्द आहे धेनू, गायीला समानार्थी शब्द आहे गोमाता, गायीला समानार्थी शब्द आहे गो आणि गायीला समानार्थी शब्द नाही महिषी म्हणजे म्हैसला समानार्थी आहे महिषी, परंतु आपल्याला विचारले गायीला समानार्थी नसलेला, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. दरबारात पंडितांनी शास्त्रावर चर्चा केली यामध्ये पंडित या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा विद्वान समानार्थी शब्द आहे, विज्ञ समानार्थी शब्द आहे, सुज्ञ समानार्थी आहे आणि अज्ञ हा समानार्थी नसलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. ती मुलगी हुशार असल्यामुळे वर्गात प्रथम आली यामध्ये हुशार या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द शोधा. चलाक समानार्थी आहे, चतुर समानार्थी आहे, प्रज्ञावंत समानार्थी आहे आणि मंद हा समानार्थी नसलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. झाडावर कोकिळेचा मंजूळ आवाज ऐकू आला या प्रश्नामधील मंजूळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून शोधा. तर बघा मधुर समानार्थी आहे, गोड समानार्थी आहे, सुरेल समानार्थी आहे आणि कर्कश हा शब्द मंजूरच्या विरुद्धार्थी आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45. ती घटना संपूर्ण गावाला आश्चर्यकारक वाटली. आश्चर्यकारक या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा नवल आश्चर्यकारकला समानार्थी आहे, विस्मय हा पण समानार्थी आहे, अचंबा हा पण समानार्थी आहे आणि उद्वेग हा समानार्थी शब्द नाही. उद्वेग म्हणजे संताप किंवा राग, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. झाडाची पाने वाऱ्यामुळे सळसळत होती. पाने या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा पर्ण समानार्थी आहे पाने या शब्दाला, पत्र पाने या शब्दाला समानार्थी आहे, पल्लव पाने या शब्दाला समानार्थी आहे आणि पुष्प हा जो शब्द आहे तो पाने या शब्दाला समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं अचूक उत्तर आहे. आणि पुष्प म्हणजे काय? पुष्प म्हणजे सुमन म्हणजेच फूल, हे एकमेकांना समानार्थी शब्द आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. रात्रीच्या वेळी अंधार खूप घनदाट झाला होता. अंधार या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तिमीर, काळोख, तम, तेजोमय. तर बघा तिमीर हा अंधाराला समानार्थी आहे, काळोख अंधारला समानार्थी आहे, तम अंधारला समानार्थी आहे आणि तेजोमय हा समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 48. सकाळी सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरला. प्रकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द शोधा. तर बघा प्रकाशला समानार्थी आहे उजेड, प्रकाश या शब्दाला समानार्थी आहे प्रभा, प्रकाश या शब्दाला समानार्थी आहे तेज आणि प्रकाश या शब्दाला समानार्थी नाही छाया, कारण छाया हा शब्द सावली या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49. त्याच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता. आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? हर्ष, मोद, तोष, खेद. तर बघा हर्ष समानार्थी आहे, मोद समानार्थी आहे, तोष समानार्थी आहे आणि खेद म्हणजे दुःख, खेद हा समानार्थी शब्द नाही. पर्याय क्रमांक 4 याचं सुद्धा अचूक उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. कवीने निसर्गाचे अत्यंत नयनरम्य वर्णन केले आहे. यामधील निसर्गाचे शब्दाला समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? तर बघा कुदरत, प्रकृती, सृष्टी, विकृती. तर बघा कुदरत निसर्गाला समानार्थी आहे, प्रकृती समानार्थी आहे, सृष्टी समानार्थी आहे आणि विकृती म्हणजे वाईट बदल, चुकीचा बदल, विकृती हा समानार्थी शब्द नाही. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून
50 समानार्थी शब्द या घटकावर सराव प्रश्न पाहिलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.